Hello friends, this is a very important theorem, is known as the tangent theorem. We must know what is tangent. स्पर्शिका म्हणजे काय? स्पर्शिका याचा अर्थ असा की जी वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते. What is the tangent? Tangent touches the circle in only one point. स्पर्शिका ही वर्तुळाला एका बिंदूत स्पर्श करते. A tangent is a line. A tangent is a line. स्पर्शिका ही अशी रेषा आहे which touches circle, जी वर्तुळाला स्पर्श करते इन ओनली वन पॉइंट किंवा ॲट ओनली वन पॉइंट. लक्षात घ्या, स्पर्शिका ही एक अशी रेषा असते जी वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते. म्हणजे काय तर वर्तुळ आणि रेषा याच्यामध्ये एकच पॉइंट कॉमन असतो. म्हणजे हा जो काही ए पॉइंट आहे, लक्षात घ्या, हा जो काही ए पॉइंट आहे, हा ए पॉइंट सर्कलवर पण आहे आणि लक्षात घ्या लाईनवर पण आहे, टँजंटवर पण आहे. म्हणजेच लक्षात घ्या पॉइंट ए लाईज ऑन द सर्कल and the tangent and the line. पॉइंट ए हा जो आहे तो सर्कलवर पण आहे आणि लाईनवर पण आहे. कॉमन पॉइंट आहे, लक्षात घ्या सर, एकच पॉइंट. देन व्हॉट इज सिकंट? छेदिका म्हणजे काय तर छेदिका म्हणजे वर्तुळाला, लक्षात घ्या सर, वर्तुळाला दोन बिंदूत छेदणारी रेषा. जी वर्तुळाला, लक्षात घ्या, दोन बिंदूत छेदते अशी, जी वर्तुळाला, लक्षात घ्या, दोन बिंदूत छेदते, इथं हे बी आणि इथं सी, म्हणजे अ लाईन कट्स द सर्कल इन 2 पॉइंट्स इज नोन ॲज द सिकंट. इथे जर का तुम्ही बघितलात तर इथे तुम्हाला हा जर सेंटर म्हटलात तर ही एकच रेडियस होती बघा सर, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून. इथं तुम्हाला रेडियस किती होतात बघा सर, इथं रॅडी किती होते, ही एक होते बघा सर, ही एक रेडियस आहे आणि ही एक रेडियस आहे बघा सर, हे ओ, ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, इथं ही रेडियस आहे बघा सर. टँजंट मध्ये तुम्हाला एक रेडियस मिळते, सिकंट मध्ये तुम्हाला 2 रेडियस मिळतात, लक्षात घ्या सर, सिकंट मध्ये, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे अ सिकंट ही काय आहे? अ सिकंट इज अ लाईन. A secant is a line. छेदिका ही एक अशी रेषा आहे which intersects circle in 2 points. छेदिका ही अशी रेषा असते जी वर्तुळाला दोन बिंदूत छेदते, दोन बिंदूत, लक्षात घ्या, छेदते. ही एकाच बिंदूत स्पर्श करते. हे टँजंट आणि हे सिकंट, ह्या जर तुम्हाला या दोन गोष्टी जर माहीत असतील, लक्षात घ्या, तर तुम्हाला या ठिकाणी हे काय चाललंय हे कळू शकेल. आता आपला जो थिअरम आहे इथं, टँजंट थिअरम, तो काय सांगतो? प्रूव्ह दॅट अ टँजंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात येते का बा सर? मग इथं आपल्याला काय काय करावं लागेल सांगा सर? पहिल्यांदा तुम्हाला इथं डायग्राम काढावी लागेल, बरोबर सर? ही डायग्राम काढत असताना तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा एक सर्कल घ्यावं लागेल सर. समजा तुम्ही एक सर्कल घेतला सर, बरोबर आहे सर, आणि ही जी सर्कल आहे, ह्या सर्कलला तुम्हाला एक टँजंट काढावं लागेल. आणि टँजंट काढत असताना हा जो काही, लक्षात घ्या, ही सर्कल आहे, ही या सर्कलला अशी टच करते इथे. समजा त्याला आपण ए बिंदू देऊया, लक्षात घ्या सर, ए, आणि ह्याला आपण लाईन यल म्हणूया.
जे लाईन यल टचेस द सर्कल ऍट ए, या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपण त्याला हे ओरिजिन म्हणूया ओ. बरोबर सर. लाईन यल इज अ टँजंट. ही काय आहे सांगा सर? ही टँजंट आहे, ही स्पर्शिका आहे आणि ती वर्तुळाला ए मध्ये टच करते. त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए आहे. आणि ही लक्षात घ्या, ह्या रेडियसला, ह्या रेडियस कुठली आहे सांगा सर? तर ओए इज द रेडियस. ही ओए इज द रेडियस. बरोबर आहे सर, ओए इज रेडियस. मग ह्याच्यामध्ये हे गिवन झालं आणि तुम्हाला हे दाखवायचं आहे की ही टँजंट ह्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे लक्षात घ्या, ओए ही लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, हे आपल्याला दाखवायचं आहे. लाईन यल इज परपेंडिक्युलर टू ओ ए, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग गिव्हन मध्ये काय काय येईल बघा सर? हे गिव्हन, हा गिव्हन मध्ये काय काय येईल? तर ओ इज नंबर 1, ओ इज सेंटर ऑफ अ सर्कल. ओ इज सेंटर ऑफ अ सर्कल. पुढं नंबर 2, लाईन यल इज अ टँजंट ऍट ए. लाईन यल इज अ टँजंट ऍट ए. लाईन यल ही ए मधील स्पर्शिका आहे. तिसरा मुद्दा लक्षात घ्या, ओ ए इज रेडियस. ओ ए, बरोबर आहे सर, ओ ए इज रेडियस. ओ ए ही त्रिज्या आहे. आता काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? टू प्रूव्ह. काय सिद्ध करायचं आहे? तर सिद्ध असं करायचं आहे की ही टँजंट ह्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे टँजंट यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. काय सिद्ध करायचं आहे? टँजंट यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. रेडियस ओ ए हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. लक्षात घ्या, ही परपेंडिक्युलर असते, सिद्ध करायचं आहे. मग ह्याला लक्षात घ्या, प्रूफ. बरोबर आहे सर, प्रूफ. मग हे प्रूफ करत असताना आता जरा लक्ष द्या, इनडायरेक्ट प्रूफ आहे याचं, डायरेक्ट प्रूफ नाही. मग आता ही जी काही लक्षात घ्या रेडियस आहे ती टँजंटला परपेंडिक्युलर नाही असं समजायचं. म्हणजे हिअर लेट ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन यल असं समजायचं. लक्षात घ्या सर, माझं बोलणं कळतंय का बघा सर? ह्याला इनडायरेक्ट प्रूफ म्हणतात सर. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे पहिला मुद्दा सर, पहिला मुद्दा, लेट, नीट लक्ष द्या, लेट ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन यल. लेट ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन यल. टू लाईन यल हे आपण पहिलं घेतलं. मग ओए जर परपेंडिक्युलर नसेल तर कोणतरी परपेंडिक्युलर असणार की, कोणतरी परपेंडिक्युलर असणार ना. लक्षात घ्या सर. म्हणजे असं आपण म्हणता येईल सर, इथे इथे घेता येईल सर, लेट, हा लेट ओ बी इज परपेंडिक्युलर, OB is perpendicular to line L. आता OB ही परपेंडिक्युलर असं समजायचं. आता आकृती काढावी लागेल सर आपल्याला. मग आकृती काढत असताना आपण असं घेऊया, लक्षात घ्या सर, की इथे ही समजा लाईन L झाली. बघा सर, ही लाईन L, हे O आहे. बघा, नाही कळलं तर सांगा. हा बरोबर आहे सर. आता OA हे परपेंडिक्युलर नाही आहे. कोण परपेंडिक्युलर आहे? OB. हे OB परपेंडिक्युलर आहे बघा सर. हा OB परपेंडिक्युलर आहे. मग आमच्या गरीबाचं OA कुठे गेलं? आता OA परपेंडिक्युलर एकच काढता येतं ना, दोन दोन कसं काढता येणार? मग OA तर परपेंडिक्युलर नाही आहे. मग OA लक्षात घ्या, इकडे कुठेतरी साईडला आलं ना ते.
मग असं गृहीत धरूया की लक्षात घ्या हे आमचं जे OA आहे ते ह्या साईडला आलं सर, मगाचं OA हे आमचं ह्या साईडला आलं, लक्षात घ्या सर. आणि ऑब्व्हियसली OA ही आमची काय आहे सांगा सर, रेडियस आहे आमची. OA ही रेडियस आहे, दिलेली आहे त्यांनी, ती बाजूला आली. OB ही लक्षात घ्या परपेंडिक्युलर आहे आमची. OB ही परपेंडिक्युलर आहे, लक्षात घ्या आमची, बरोबर. आता तिसरा मुद्दा आपण घेऊया, लक्षात घ्या थर्ड, की ह्या लाईन L वर आपण लक्षात घ्या एक बिंदू C असा घेऊया की ज्याच्यामध्ये BC बरोबर AB होईल. म्हणजे लक्षात घ्या टेक पॉइंट C ऑन लाइन L such that BC is equal to BA. BC is equal to BA. मग हा जो पॉइंट C आहे हा इथं घेतला बघा सर. हा कसा घेतला सांगा सर, हा BC आणि हा BA हे दोन सेम. तुमच्या लक्षात येते का बघा सर, BC बरोबर BA. मग लक्षात घ्या याच्यामध्ये जॉईन OC, हे OC जॉईन केलं, लक्षात घ्या सर, जॉईन OC. ओके. आता मला सांगा सर की ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये आपण जाऊया, ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये जाऊया. नंबर 1, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे लक्षात घ्या, हा ट्रायंगल लक्षात घ्या बघा सर, हा ट्रायंगल हा ब्ल्यू आहे आणि हा जो ट्रायंगल आहे हा रेड आहे, राईट सर. दोन ट्रायंगल्स मध्ये जाऊया आणि हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवण्याचा प्रयत्न करू की ज्याच्यामुळे मला OA आणि OC नंतर दाखवता येईल. मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, तर AB कॉन्ग्रुएंट टू BC आहे कट बाय 3. हा अँगल B 90 आहे, अँगल हा पण 90 आहे, अँगल ABO आणि हा दोन्ही 90 आहेत. का सांगा सर, तर नंबर 2 OB इज परपेंडिक्युलर टू लाईन L, नंबर 2. आणि मग लक्षात घ्या ह्या OB आणि हे ब्ल्यू OB आणि रेड OB समान आहे, कॉन्ग्रुएंट आहे, कारण कॉमन साइड. साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, SAS नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील. मग आपण ते लिहूया, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट करूया. म्हणजे मला असं म्हणता येईल बघा सर, इन लक्षात का बघा सर, ब्ल्यू ट्रायंगल, ट्रायंगल OBA, ट्रायंगल OBA, ट्रायंगल OBA, रेड ट्रायंगल OBC, OBC याच्यामध्ये अँज, राईट, ट्रायंगल OBA आणि ट्रायंगल OBC मध्ये. आता AB कॉन्ग्रुएंट टू BC, बरोबर सर. इथं AB कॉन्ग्रुएंट टू BC का, तर नंबर 3 ब्ल्यू मधला AB, रेड मधला लक्षात घ्या BC, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. काय रिझन, ह्याला कारण बाय 3. नंबर 2 ब्ल्यू मधला अँगल OBA 90, अँगल OBA 90, रेड मधला अँगल OBC 90, अँगल OBC 90, हे दोन कॉन्ग्रुएंट. का सांगा, तर बाय 2 परपेंडिक्युलर आहेत, ते परपेंडिक्युलर आहेत 90. ह्याला कारण लक्षात घ्या बाय 2 कंसामध्ये ईच 90, बरोबर सर. नेक्स्ट आता काय राहिलं सांगा सर, ब्ल्यू मधलं OB, ब्ल्यू मधलं OB, रेड मधलं इकडलं OB, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत सांगा सर, कॉमन साइड. ओके, म्हणजे साइड अँगल साइड यानुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, साइड अँगल साइड SAS टेस्ट, बाकोबा कसोटी यानुसार ट्रायंगल OBA, ट्रायंगल OBA कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OBC, हे दोन ट्रायंगल लक्षात घ्या कॉन्ग्रुएंट झाले.
मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, याचा अर्थ जर मी कात्रीनं हा ट्रायंगल कट केला लाल, तर तो ब्ल्यू वर बसेल, बीसी साइड AB वर बसेल, ओबी साइड OB वर बसेल, म्हणजे OC साइड OA वर बसेल. म्हणजे ब्ल्यू मधली OA आणि लक्षात घ्या इकडली रेड मधली OA आणि रेड मधली OC, हे दोन लक्षात घ्या कॉन्ग्रुएंट झाले. आणि ह्याला आपण नंबर देऊया 5. बरोबर सर, ह्याला 5. ह्याला काय कारण सांगा सर, व्हॉट इज द रिझन? तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, करस्पॉन्डिंग साइड संगत बाजू आहेत, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून OA आणि OC दोन्ही एकरूप झाले, दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले. पण OA रेडियस आहे ना सर, OA रेडियस आहे. मग A हा पॉइंट जो आहे लक्षात घ्या, A हा पॉइंट तो सर्कलवर आहे. लक्षात घ्या सर, A हा पॉइंट कसा आहे सांगा सर, सर्कलवर आहे. पण जसं OA रेडियस असेल तर OC पण रेडियस होणार. C पॉइंट सुद्धा कशावर राहणार सांगा सर, सर्कलवर राहणार. बरोबर आहे सर. त्यामुळे आता 6वा मुद्दा येईल लक्षात घ्या सर, 6th मुद्दा असा येईल की OA इज रेडियस. OA ही रेडियस काय सांगा सर, गिवन OA इज रेडियस, OA इज रेडियस, OA ही रेडियस आहे. का रेडियस आहे? कारण लक्षात घ्या गिवन दिलेलं आहे, तसं हे दिलेलं आहे गिवन, OA इज रेडियस. मग आता OA कॉन्ग्रुएंट टू OC आहे, OA आणि OC कॉन्ग्रुएंट असल्यामुळं लक्षात घ्या OC सुद्धा रेडियस होणार. लक्षात घ्या OC सुद्धा कशी होणार सांगा, OC इज ऑल्सो रेडियस, OC इज ऑल्सो रेडियस, ही सुद्धा रेडियस होणार सांगा सर. का सांगा सर, बिकॉज बाय 5, कारण OA कॉन्ग्रुएंट टू OC आहे. जर OA जर रेडियस असेल, OA आणि OC सेम आहे, A बिंदू लक्षात घ्या सर्कलवर आहे, लाईनवर आहे, C पण कसा असणार, सर्कलवर असणार, लाईनवर असणार. बरोबर आहे. म्हणजे OA आणि OC दोन्ही रेडियस होणार. म्हणजे A आणि C पॉइंट्स लक्षात घ्या हे दोघं रेडियस आहेत. मग जर दोघं रेडियस असतील, दोन रेडियस, तर ही जी लाईन आहे ती इंटरसेक्टिंग लाईन होते. ही लाईन कशी होते सांगा सर, इंटरसेक्टिंग लाईन होते. दोन रेडियस झाल्या, दोन रेडियस झाल्या, इंटरसेक्टिंग लाईन होते. म्हणजे ही रेषा जी L आहे, ही रेषा L OA ही पण रेडियस आहे, आणखीन एक OC ही पण रेडियस आहे. म्हणजे लाईन L ही अशी इंटरसेक्टिंग लाईन होते, टँजंट राहत नाही. बरोबर सर. 7वा मुद्दा, देअरफॉर लाईन L इज सिकंट, लाईन L ही छेदिका झाली. लक्षात घ्या, कारण ती दोन बिंदूत कट करायला लागली, A अँड C, बिकॉज इट कट्स the circle at A and C. बरोबर आहे सर. because it intersects the circle at A and C. लाईन L ही सिकंट आहे कारण इट इंटरसेक्ट द सर्कल ॲट A अँड C. कारण OA पण रेडियस आहे आणि OC पण रेडियस आहे. ते A आणि C मध्ये व्हायला लागली म्हणून ती सिकंट झाली. पण लक्षात घ्या लाईन L टँजंट आहे. लक्षात घ्या, बट लाईन L इज टँजंट, गिव्हन आहे ते. लाईन L इज टँजंट, बट लाईन L इज टँजंट. लक्षात घ्या, बट लाईन L इज टँजंट, बट लाईन L इज टँजंट. का बाबा? बिकॉज गिव्हन, ते दिलेलं आहे. मग लक्षात घ्या हे जे विधान आहे की लाईन L ही टँजंट आहे, मग हे जे काय आम्ही म्हणत होतो लक्षात घ्या की OB इज परपेंडिक्युलर टू लाईन L, हे चुकीचं आहे. की OA इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन L, हे आमचं विधान चुकीचं आहे. लाईन L इज टँजंट आहे म्हणजे लाईन L इज सिकंट, हे विधान 7 जे आहे ते चुकीचं आहे. लक्षात घ्या सर, ती टँजंट आहे. म्हणजे आम्ही जे ॲझम्पशन केलं होतं की बाबा OB इज परपेंडिक्युलर टू लाईन L, हे चुकीचं आहे. बरोबर आहे सर. देअरफॉर OB इज परपेंडिक्युलर टू लाईन L इज रॉंग. सो आवर OB इज परपेंडिक्युलर टू लाईन L इज रॉंग स्टेटमेंट.
9 लक्षात घ्या. 9 बद्दल स्टेटमेंट 2 इज रॉंग. बरोबर लक्षात घ्या. स्टेटमेंट म्हणून लक्षात लाईन एल ही टँजंट झाली, त्यामुळे स्टेटमेंट जे एक आहे लाईन ओ ए ही नॉट परपॅन्डिक्युलर टू लाईन एल. ओ ए ही लाईन एल ला परपॅन्डिक्युलर आहे, चुकीचं विधान आहे. देअरफॉर ओ ए इज नॉट परपॅन्डिक्युलर. ओ ए इज नॉट परपॅन्डिक्युलर. ओ ए इज नॉट परपॅन्डिक्युलर टू लाईन एल. टू लाईन एल इज रॉंग. इज रॉंग हे विधान चुकीचं आहे. इज रॉंग. OA is not perpendicular to line L is wrong. Therefore, OA is perpendicular to line L. Therefore, OA is perpendicular to line L. Last sentence. Therefore, OA is perpendicular to line L. टू लाईन एल. त्यामुळे ओ ए ही लक्षात घ्या लाईन एल ला परपॅन्डिक्युलर आहे. हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लक्षात घ्या ओ ए ही लक्षात घ्या लाईन एल ला परपॅन्डिक्युलर आहे. हे जे पॉइंट्स आहेत लक्षात घ्या ते रिमेंबर करा, 2-3 वेळा लिहून काढा, मग ते येईल लक्षात.